हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोसाठी लोअर डिव्हिजन क्लर्कचा मराठी लँग्वेजचा मॉक पेपर 2 सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. काल आपण मॉक पेपर 1 सॉल्व्ह केला होता. आज आपण मॉक पेपर 2 करत आहे. एव्हरी सॅटर्डे संडे आपण मॉक पेपरच घेणार आहे. ठीक आहे. आणि मंडे टू फ्रायडे जे आहे ते आपली सिरीज जी कंटिन्यू चालू आहे त्या सिरीजनुसार आपण कंटिन्यू त्याचे व्हिडिओज पण पोस्ट करत आहे. ठीक आहे. तर अकाउंटचे मोस्ट ऑफ द आपण क्वेश्चन्स कव्हर करत आहे आणि त्याच्यानंतर मराठी लँग्वेजची पण सिरीज स्टार्ट केली आहे. तिथे 3 टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहे. टोटल आपल्याला 24 टॉपिक्स प्लस इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड प्लस मॉक पेपर असा आपल्याला 1 मंथमध्ये कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. मी ट्राय करत आहे की इथे तुमचं पूर्ण प्रिपरेशन होऊन जाईल की जेणेकरून तुमचा पेपर आणखी चांगला जाईल. ठीक आहे. तसंच आता जसं आपण फायनान्शियल अकाउंटिंगचं सॉल्व्ह करत आहे तसंच मराठीचं पण सॉल्व्ह करणं चालू केलेलं आहे. तसंच बिझनेस लॉ किंवा आपण ऑडिटिंगचे पण असेच काही फुल लेक्चर्स घेणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा पूर्ण टॉपिक्स कव्हर होऊन जात आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आज आपण मॉक पेपर 2 चे क्वेश्चन्स जे आपल्याला 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे मराठीचे. ठीक आहे. ज्यांना पण व्हिडिओ आवडले तो लाईक करेल जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की तुमच्यासाठी मी असेच व्हिडिओ बनवेन. जर तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच मी व्हिडिओ बनवणार, अदरवाईज नाही बनवणार. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे इथे बघा. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. तर बघा ऑप्शन आहे माझ्याकडून ही डॅश झाली नसती तर कोणाचेच डॅश झाले नसते. म्हणजे 2 शब्द आपल्याला इथे फिल करायचे आहे. तर बघा ऑप्शन आहेत आपल्याजवळ. गलती बरोबर, सेकंड चूक नुकसान, थर्ड आहे चूक फायदे आणि गलती तोटे. तर करेक्ट आन्सर आहे इथे बघा सेकंड चूक आणि नुकसान. मीन्स कसं होईल, माझ्याकडून ही चूक झाली नसती तर कोणाचेच नुकसान झाले नसते. मीन्स चुकीमुळे इतरांचे नुकसान होणे ही नैसर्गिक भाषिक रचना आहे. त्याच्यामुळे इथे योग्य जर बघितलं तर माझ्याकडून ही चूक झाली नसती तर कोणाचेच नुकसान झाले नसते. म्हणून सेकंड जे आहे ते काय आहे करेक्ट आन्सर. नेक्स्ट सेकंड, भीमा विरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते. या वाक्यातील शब्दयोगी अवयवाचा उपकार कोणता? तर बघा ऑप्शन आहे परिणामवाचक, सेकंड भागवाचक, थर्ड विरोधवाचक आणि संग्रहवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड विरोधवाचक. बरोबर आहे. आता विरोधवाचक का बरं आहे? कारण की कोणाचेही नव्हते या वाक्यात विरोध अभिप्रेत होत आहे. बरोबर आहे. त्यामुळे हा जो आहे तो प्रकार कोणता आहे? विरोधवाचक प्रकार आहे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे? तर बघा ऑप्शन आहेत तपास, सेकंड बटाटा, थर्ड बच्चा आणि फोर्थ करोड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बटाटा. बटाटा हा पोर्तुगीज शब्दातून मराठीत आलेला शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, खालीलपैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे? तर बघा ऑप्शन आहेत ती, मी, तुम्ही आणि आम्ही. तर इथे करेक्ट आन्सर येईल तुम्ही. तुम्ही हे काय आहे? द्वितीय पुरुषवाचकाचे आधारसूचक सर्वनाम आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, गटात न बसणारा शब्द निवडा. तर बघा ऑप्शन आहे इथे पुष्कळ, मुबलक, अपुरे, पुरेसे. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अपुरे. मीन्स बाकीचे सर्व शब्द जे आहे ते परिपूर्णतेचा अर्थ दर्शवतात पण अपुरे जे आहे ते त्याच्या विरोधी आहे. बरोबर आहे. नेक्स्ट सिक्स्थ, चुकीची जोडी ओळखा. तर बघा नाण्यांची चढत, धान्याची चवळ, नोटांचे पुळके आणि साधूंचा जथा. तर इथे करेक्ट आन्सर आहे बघा धान्याची चवळ. धान्याची योग्य संधी जी आहे ती पोती आणि पोती आणि इथे म्हटलेलं आपल्याला चुकीची. तर आणि जवळ जे आहे ते काय होते? चूक आहे. म्हणून इथे जर बघितलं आपल्या धान्याची काय होतात? पोती होतात. बरोबर आहे. नाण्यांची जळत हे बरोबर आहे, नोटांचे पुडके बरोबर आहे, साधूंचा जथा बरोबर आहे. पण धान्याची जवळ जे आहे ते काय आहे? रॉंग आहे. धान्याची साठी काय राहते? पोती राहते. ठीक आहे. नेक्स्ट सेवन, अन्नदाता म्हणजे कोण? तर बघा अन्न वाया घालवणारा, फर्स्ट सेकंड अन्न जेवणारा, थर्ड अन्न देणारा आणि फोर्थ अन्न शिजवणारा. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अन्न देणारा. अन्नदाता म्हणजे जो अन्न देतो त्याला आपण काय म्हणतो? अन्नदाता. नेक्स्ट 8, उदासीनता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा ऑप्शन आहे इथे उत्कर्ष, उत्कंठा, उद्दात आणि उत्तरीय. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड उत्कंठा. बरोबर आहे. उदासीनता म्हणजे भावना विहिरीत किंवा निष्क्रियता. त्याचा विरुद्धार्थी शब्द जे आहे ते काय आहे? उत्कंठा म्हणजे तीव्र. ठीक आहे.
नेक्स्ट 9. आई येत होती, मुलगा झोपलेला होता, या दोन वाक्याचे काळ अनुक्रमे कोणते? तर बघा, पहिला चालू वर्तमान आणि पूर्ण वर्तमान, सेकंड चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ, थर्ड चालू भूतकाळ आणि पूर्ण वर्तमान, आणि फोर्थ चालू वर्तमान आणि पूर्ण भूतकाळ. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ. येत होती व झोपला होता हे दोन्ही भूतकाळ दर्शवतात, म्हणून तो काय आहे, चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ. नेक्स्ट 10th. बसला या क्रियापदातील मूळ धातू कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे बस, बसणे, बसते आणि बसणे. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट बस. बघा मूळ क्रियापदातून बस आहे, त्यावर काल व पुरुष प्रत्यय लावलेले जातात, त्याच्यामुळे ते काय आहे, बस. नेक्स्ट 11th. असता हा शब्द लिहिताना शुद्ध लेखनाच्या दृष्ट्या चुकला योग्य शब्द कोणता? बघा असता, अस्था, अस्या आणि आस्था. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ आस्था. आस्था असा अस्था जो आहे तो काही शब्द नाही, आस्था हा शुद्ध आणि अर्थपूर्ण शब्द आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय, आस्था. नेक्स्ट 12th. हिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत या समुद्रा शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता? बघा आपादमस्तक, त्याच्यानंतर आसे तू हिमाचल, आकाशगंगा आणि आजानुभाव. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, आसेतू हिमाचल. बघा आसेतू हिमाचल म्हणजे सेतू म्हणजे लंका, ते हिमाचल हिमालय, म्हणून पूर्ण जर बघितला तर असा पूर्ण संपूर्ण भारत म्हणजे काय, आसेतू हिमाचल. 13. खालीलपैकी शब्दापैकी अंशाभत्स्य शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन आहे हळहळ, टुडू टुडू, मऊ मऊ, शेजारी पाजारी. करेक्ट आन्सर काय आहे ते फोर्थ शेजारी पाजारी. शेजारी पाजारी हा अंशस्तब्ध शब्द आहे, म्हणजे एकमेकांशी संबंध दर्शवणारा आहे, म्हणून तो काय आहे, अंशभत्स्य. नेक्स्ट 14. अविदग्ध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा ऑप्शन आहे वरीलपैकी मूळ, मूर्ख आणि अडाणी. तर हे ऍक्च्युली इथे पाहिजे होतं लास्ट मध्ये, म्हणजे खालीलपैकी सर्व असेल याचा आन्सर. मूळ, मूर्ख आणि अडाणी. बघा अविदग्ध म्हणजे काय होते, अज्ञानी, मूर्ख, अडाणी, बरोबर आहे, त्याला समानार्थी शब्द सगळेच आहेत, म्हणून आन्सर काय लिहिते, ऑल ऑफ द. नेक्स्ट 15. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरावे? तर बघा संयोग, प्रश्न, अवतरण आणि विकल्प. तर करेक्ट आन्सर आहे इथे विकल्प. पर्याय किंवा पर्यायी गोष्टी दाखवण्यासाठी विकल्प हे चिन्ह काय करतो आपण, वापरतो. नेक्स्ट 16. हा वर्ण कोणत्या प्रकारात मोडतो? तर बघा स्वर, स्वरांत, स्वरादी आणि व्यंजन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, स्वरादी. हा अनुनासिक उच्चार असलेला स्वदारी वर्ण आहे, ठीक आहे. नेक्स्ट 17. सर्वांना नमस्कार केला हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य सामान्य रूप शब्द कोणता? तर बघा ऑप्शन आहे मुलाने, मुलाने. बघा इथे स्मॉल आणि छोटा आणि मोठा दिलेला आहे उकार, मुलाने आणि मुलने. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मुलाने. सामान्य रूप शब्द मुलगा याचे कर्ता हे रूपाने मूल्य योग्य, ठीक आहे. नेक्स्ट 18. सासूबाईची सतत कटकट चालू असते या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर बघा ऑप्शन आहे सतत, असते, कटकट, चालू. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सतत. सतत हे कृतीचे स्वरूप दाखवणारे क्रियाविशेषण अवयव आहे, ठीक आहे. नेक्स्ट 19. गळ्यात हार घालण्यात आला या वाक्यातील हार या शब्दाचे लिंग काय आहे? तर बघा नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, यापैकी नाही. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड पुल्लिंगी, बरोबर आहे. हार हा शब्द पुल्लिंगी आहे, उदाहरणार्थ सुंदर हार, मोठा हार जे आपण म्हणतो ना तशा टाईप. नेक्स्ट 20. भाववाचक नामाचे योग्य उदाहरण कोणते? बघा ऑप्शन आहे आईस्क्रीम, सुरेश, गुलामगिरी आणि पुस्तकालय. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे थर्ड गुलामगिरी. गुलामगिरी ही स्थिती व भाव दर्शवत आहे, म्हणून तो काय आहे भाववाचक नाम आहे, ठीक आहे. बघा ऑल इन वन अकाउंटची पीडीएफ अवेलेबल आहे पूर्ण, ज्याच्यामध्ये 7 चॅप्टर्स आपण कंप्लीट केलेले आहे. टोटल टॉपिक्स आहेत त्यांच्यामध्ये 142 आणि त्याचे आपण 7000 MCQs इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. त्याची पीडीएफ अवेलेबल आहे, ठीक आहे. आणि ही पीडीएफ आहे 850 ला.
ज्यांना सेपरेट पीडीएफ पण पाहिजे असेल त्यांनी सेपरेट पीडीएफ पण अवेलेबल आहे सर्व सब्जेक्टची आणि कंबाईन बुक पण आहे. तर ज्यांना पण सेपरेट पाहिजे असेल ते सेपरेट परचेस करू शकता आणि ज्यांना कंबाईन पाहिजे ते कंबाईन. तर जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे मेसेज करून तिथनं तुम्ही बुक घेऊ शकता. ठीक आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून तुम्हाला कंटिन्यू असेच व्हिडिओ मिळतील त्याचे. ठीक आहे. तेव्हापर्यंत धन्यवाद.